ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सपकाळ आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी होणार प्रवेश। दगडू सपकाळ मुलीला उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होते। भाजपनं राज्यातलं राजकारण नासवलं। भाजप फक्त सत्तेसाठी धडपडतोय, त्यांना लोकांची काळजी नाही। भाजपला घोषणाबाजी करत दोन्ही गट आमने सामने। छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या सेनेचा महापौर होईल। विरोधकांनी स्वप्न पहावी, दानवेंची प्रतिक्रिया। तर अंबादास दानवेंकडनं रवींद्र चव्हाणांचा घुबड असा उल्लेख। या निवडणुकीत आपल्या मतांचं विभाजन टाळा। सर्व समाजासाठी आपापला नेता आहे, फक्त आपल्याकडे नेता नाही। तर पाना मोदींच्या नटबोल्टला ढिला करतोय। ओवेसींची अमरावतीत रवी राणांवर टीका। पंकजा मुंडे यांच्यावर भाजपात अन्याय। हर्षवर्धन सपकाळांचं विधान। भाजपचा अहोरात्र प्रचार करते, मी नाराज नाही। हर्षवर्धन सपकाळांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं उत्तर। अमरावतीत गुंडागर्दी करणारे अजित पवारांच्या सोबत असलेल्या पक्षाचे आहेत। विरोध करायचा असेल तर अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं, यशोमती ठाकूर यांचा अजित पवारांना सल्ला। घोडबंदर रोडवर झालेल्या अपघाताबाबत नरेंद्र मेहतांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांवर टीका। तर नरेंद्र मेहतांनी ट्रॅफिक हवालदारांचंच काम करावं। शेवटी 16 तारखेला मीरा भाईंदरची जनता त्यांना शहराबाहेर फेकणारच, प्रताप सरनाईकांची टीका।